रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चांदवड तालुक्यातील डॉक्टर श्याम पगार यांचं उपोषणाला आज 4था दिवस उगवला. तरी देखील केंद्रातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा कुठलाही लोकप्रतिनिधी चांदवड तालुक्यात येऊन किंवा प्रत्यक्ष साधा फोन देखील करून कुठल्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही. कुठलाही प्रतिनिधी नाही. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये जर समजा चांदवड तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असेल, त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडू शकतात. ताबडतोब त्याचा निकाल घेऊन त्यावरती काहीतरी पर्याय शोधला जाऊ शकेल. विधानसभा अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये हा जर प्रश्न उपस्थित केला तर ताबडतोब त्याचा काहीतरी निर्णय घेतला जाईल किंवा केंद्रापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. तर जेणेकरून आज चांदवड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय हालापेष्टा आहे, या विधानसभेमध्ये मांडता येतील. परंतु कोणताही लोकप्रतिनिधी आज तागत या उपोषणापर्यंत येऊन पोचला नाही किंवा कुठला साधा फोन देखील केला नाही. या लोकप्रतिनिधींनी यासाठी ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेऊन या उपोषणाची चौकशी करून केंद्रापर्यंत ही पोचवायची ही विनंती. ज्या काही मागण्या आहेत त्यांना काय उपोषण करण्यापाठी 30,000 प्रति क्विंटल हमीभाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. 4,000 प्रति क्विंटल जेव्हा भाव असेल त्याच्यावर 30 निर्यात शुल्क लावा, त्याच्या खाली निर्यात शुल्क लावू नका. जेव्हा भाव 5,000 प्रति क्विंटलच्या वर जाईल तेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी करू शकता. 7,000 वरच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला वाटलं असतं की निर्यात बंदी पूर्ण करा. पण जेव्हा तुम्ही निर्यात बंदी करता त्यावेळी निर्यात बंदी केल्यानंतरचा भाव 20% जर जास्त जर पडले तर त्यावेळेस मात्र तुम्ही काळजी घ्या की जर ते भाव तुम्हाला परत आणून देण्याची गरज आहे किंवा त्या हिशोबाने तुम्ही ते निर्यात पुन्हा उठवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की निर्यात 4-4 महिने पण तशीच लावली जाते. मला असं म्हणायचं आहे की जर समजा तुम्ही निर्यात बंदी 4-4 महिने तशीच लावून ठेवू, जे पिकं 4 महिन्याचं आहे त्या पिकाला तुम्ही अगोदरच मारून टाकतात, तर असं नाही झालं पाहिजे. जेव्हा भाव खाली येतात तेव्हा ती निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे असं आमचं त्यासाठी मागणं आहे. पण अजूनही 1 तारखेपासून आम्ही उपोषणास्थळी इथे आहोत. आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे. पण शासनाचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं योग्य अशी प्रतिक्रिया आम्हाला आली नाही. आमचा हा अन्नत्याग करण्याचा पूर्वी प्रयत्न जो आहे, आमचा जो हा प्रयत्न आहे तो लाक्षणिक होता सुरुवातीला, पण आता आम्ही तो वाढवलेला आहे. आम्ही असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत शासनाचं सेन्सिटायझेशन होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या मांडत राहू आणि लोकांच्या जागृती करत राहू आणि शासनाकडनं आम्हाला जोपर्यंत काही योग्य असा प्रतिसाद होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारी कोणी तहसीलदार कोणी आलं का? नक्कीच तहसीलदार साहेब पण येऊन गेलेत, इथले PA साहेब पण येऊन गेलेत. पण विषय असा आहे सर की ते फक्त आमचं निवेदन पुढे फॉरवर्ड करत आहेत. पण शासनाला ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे की हां त्यांचं सेन्सिटायझेशन होते आणि त्याविषयी ते काहीतरी उपाययोजना करण्याच्या करू शकतात, कुठल्याही प्रकारची त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा करतो की लवकरात लवकर त्यांनी याविषयीची कारवाई करावी किंवा योग्य ते निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचं ते होईल. कारण आमचा जो शेतकरी चांदवड तालुक्यातला तो फक्त एका पिकावर अवलंबून आहे ते म्हणजे कांद्याचं पीक. इतर ठिकाणी 2-2, 3-3 पिकं होतात. पण चांदवड तालुका म्हणा किंवा जवळचं नांदगाव, देवळा किंवा परिसरातली काही अशी गावं आहेत जी फक्त एकाच पिकावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना कांदा हे पीक किंवा आम्ही फक्त एकदाच म्हणजे वर्षभरामध्ये आमचं एकच पीक होतं. तर अशा लोकांसाठी तर मात्र तुम्हाला अवलंबलंच पाहिजे.
उपोषणाचा 4था दिवस आहे. शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगणार हे तुमच्या जे उपोषण चालू आहे हे केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कांदा हे पीक, नगदी पीक हे एकमेव पीक आहे. त्याचा कालावधी फक्त 4 महिने. या कालावधीमध्ये हे जे तयार होणारं पीक आहे या पिकाला शासन त्यांच्या मर्जीप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे त्याचा कधीही निर्यातीवर बंदी आणतात. त्यामुळे 4 महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायचे असतात त्यावर शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून असतं, त्यावर बंदी येते. दुसरी गोष्ट असे, या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर श्याम पगार साहेब यांनी जे अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे, अद्यापर्यंत शासनाने यावर कोणत्याच प्रकारची अशी ठोस भूमिका घेतली नाही. परंतु त्यांची या 4 दिवसामध्ये युरिन असेल, ब्लड असेल किंवा त्यांचं BP असेल एकदम लो प्रमाणामध्ये झालं आहे. त्यांची प्रकृती अशी चिंताजनक सारखी असेल. त्यासाठी शासनास नम्रतेची विनंती आहे, आपण यामध्ये ताबडतोब हस्तक्षेप करा. हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे न्याय कसा ताबडतोब मिळेल याची परिपूर्णता करा, अशी शासनाला नम्रतेची विनंती आहे. काय नाव? मी सुखदेव नथू उघडे, राहणार दत्ताचे शिंगवे. मी एक शेतकरी आहे. जर समजा शासनाने यावर त्वरित असा निर्णय घेतला नाही, आज हे फक्त केवळ अन्नत्याग उपोषण आहे. जर वेळ प्रसंगी जर तशी वेळ आली तर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंब करायचा शासनाने वेळ येऊ देऊ नये, अशी शासनाला नम्रतेची विनंती आहे. यांनी जी अन्नत्यागाची भूमिका घेतली, अतिशय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चित प्रभावी अशी आहे. आणि खरोखरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जो होणारा अन्याय आहे तो त्यांनी सरकारसमोर मांडला. आणि खरोखरच सरकारने त्यांची आजची 4था दिवस असल्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक अशी झालेली आहे. तर सरकारने याची निश्चित काळजी घ्यावी असं आमचं चांदवड तालुका माजी सभापती बाळासाहेब सोनवणे यांच्या वतीनं सरकारला सांगणं आहे की उपोषणकर्त्याची काळजी घ्या आणि शासनाने तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, प्रांत असेल यांनी तात्काळ भेट देऊन त्यांची उपोषण मागं घ्यायला लावा, अशी आमची आग्रहाची विनंती आहे.